पहा लक्ष द्या, आपल्याला प्रश्न दिलेला आहे, एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 80% आहे, तर शेकडा नफा किती? आता आपल्याला सांगितलेलं आहे की विक्री किमतीच्या 80% ही खरेदी किंमत आहे, परंतु आपल्याला विक्री किंमत माहिती नाही. मग आपण विक्री किंमत 100 रुपये समजू. किती रुपये समजू? 100 रुपये. असं समजू की आपल्याला विक्री किंमत किती आहे? 100 रुपये आहे, बरोबर. मग विक्री किमतीच्या 80% म्हणजे 100चे 80% टक्के म्हणजे भागीला 100. ही कोण आहे आपली? ही आहे आपली खरेदी किंमत, बरोबर. मग आता बघा, 100 कट मग राहिले किती? मग खरेदी किंमत किती आली? 80 रुपये. किती रुपये आली? 80 रुपये. मग आता बघा, आपल्याला नफा काढायचा. मग नफा म्हणजे काय? तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती आहे? 100 आणि खरेदी किंमत किती आहे? 80. मग 100 मधून 80 किती राहिले? 20. किती राहिले? 20. मग 20 रुपये काय झाला आपला नफा. परंतु आपल्याला काय विचारलं की शेकडा नफा. काय विचारलं? शेकडा नफा. मग ज्या वेळेस शेकडा नफा असते तर मग बघा, 20 म्हणजे काय झाला? नफा भागीला खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 80 आणि गुणिला 100, बरोबर. तर बघा, 0 काय झाला? कट झाला. त्यानंतर बघा, 2 8 आणि 2 10, बरोबर. तर आले किती? 20 भागीला 4 गुणिला 5. आता बघा, 4 1 4 आणि 4 5 20. मग बघा, 5 1 5 5 5 25. मग 5 5 25. मग किती टक्के नफा झाला रे? तर 25% नफा झाला. किती टक्के नफा झाला? 25% नफा झाला. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती अजून एक प्रश्न दिसतोय, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.